हॅमिल्टन थेरम. हा कॅले हॅमिल्टन थेरम काय सांगतो, कोणताही मॅट्रिक्स म्हणजे कोणताही n स्क्वेअर मॅट्रिक्स, कोणताही n स्क्वेअर मॅट्रिक्स हा 0 असतो त्याच्या कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियलचा. म्हणजे कोणताही n स्क्वेअर म्हणजे n/n मॅट्रिक्स घ्या, त्याची कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल काढा, तर त्याच्यावरून त्या कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियलमध्ये दिलेला मॅट्रिक्स टाका, तर तुम्ही जर सॉल्व केलं तर ते 0 येतं. हे असतं. आता फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर एक मॅट्रिक्स घेऊ आपण आणि त्याच्यावरून हे एक्झाम्पल समजून घेऊ. 1 0 1 0 2 0 0 0 1 हा मॅट्रिक्स घेतला ए. आता याची जर कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल काढली, त्याची कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल कशी काढायची, टी आय मायनस ए मॅट्रिक्स काढायचा आणि त्याचा डिटरमिनंट काढायचा. तर हा जर फॉर एक्झाम्पल काढला टी -1 0 -1 0 टी -2 0 0 0 टी -1 याचा डिटरमिनंट काढायचा. आता याचा डिटरमिनंट हा काय असतो, डायगोनलचं मल्टिप्लिकेशन असतो, कारण हा ट्रँग्युलर मॅट्रिक्स आहे. मग याला जर सॉल्व केला तर हा किती येईल, टी क्यूब -4t² प्लस 5t -2 हा आला. याला डिनोट कसं करतात, तर डेल्टा ऑफ टी, किंवा काही बुकमध्ये याला डिनोट करतात सी ऑफ टी. हा याला असं डिनोट करतात. आता हा थेरम काय सांगतो, ही कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल आहे, याच्यावरून जर तुम्ही टीच्या जागी हा मॅट्रिक्स टाकला म्हणजे डेल्टा ऑफ ए काढला, तर डेल्टा ऑफ ए काय येईल, तर ए क्यूब म्हणजे या एचा काय करायचा, क्यूब करायचा, -4a² प्लस 5a -2i. हे जर सॉल्व केलं तर उत्तर किती येतं, याचं उत्तर येतं 0. याचं उत्तर किती येतं, 0 येतं. हा थेरम सांगतो. आता याच एक्झाम्पलवरून आपण पुढच्या काही स्टेप समजून घेऊ. म्हणजे मला काय करायचं आहे, ए हा मॅट्रिक्स घ्यायचा आहे, ए हा मॅट्रिक्स घ्यायचा आहे, त्याची कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल काढायची, म्हणजे ही कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल आपण घेऊ, आणि मला शो काय करायचं आहे, हा मॅट्रिक्स कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल काय करतो, सॅटिस्फाय करतो. म्हणजे डेल्टा ऑफ ए इज इक्वल टू 0. म्हणजेच काय, हे a⁻n प्लस an-1 a⁻n-1 प्लस 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 a1a प्लस a0 प्लस a0i. हे जर काढलं तर हे किती यायला पाहिजे, 0 यायला पाहिजे. असं माझं एम आहे. तर त्या एमला कसं जातो आहे आपण पहा. इथं काय केलं मी, ए हा n/n कोणताही आर्बिटरी मॅट्रिक्स घेतला, डेल्टा टी ही त्याची कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल घेतली, तर कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल ही अशी काढतात टी आय मायनस ए. आता n/n जर मॅट्रिक्स असेल तर त्याची कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल ही सुद्धा n डिग्रीची असते. म्हणजे ही जी पॉलिनॉमियल आणि मोनिक असते, मोनिक म्हणजे त्याची हायेस्ट डिग्री आहे, त्याचा कोएफिशियंट किती असतो, 1 असतो. हे आता मी याच्यासाठी कन्स्ट्रक्शन करतो, बी ऑफ टी हा काय घेतो, ॲडजॉईंट ऑफ टी आय मायनस ए. बी ऑफ टी काय आहे, ॲडजॉईंट ऑफ टी आय मायनस ए. टी आय मायनस ए मॅट्रिक्सचा काय आहे, तो ॲडजॉईंट आहे. तर ॲडजॉईंट कसा काढला जातो, ॲडजॉईंट कसा काढलं जातं, तो को फॅक्टर मॅट्रिक्स काढायचा आणि को फॅक्टर मॅट्रिक्सचा काय करायचा, ट्रान्सपोज घ्यायचा, तो झाला ॲडजॉईंट. आणि को फॅक्टर मॅट्रिक्स कसा काढायचा, तो मायनर काढायची आणि त्याच्या साईन द्यायची, त्याच्यावरून काय झाला, तो को फॅक्टर मॅट्रिक्स तयार झाला. मग आपण आता हेच एक्झाम्पल पाहू. आता हे काय सांगतं ते पहा. तर आधी एक्झाम्पल पाहू, मग त्याच्यावरून हे कन्क्लुजन काढू. आता मगाचंच एक्झाम्पल, ए हा मॅट्रिक्स आहे 1 0 1 0 2 0 0 0 1. आता ह्या मॅट्रिक्सवरून आपण काय काढायचा, टी आय मायनस ए.
तर टी आय मायनस हा ए हा पण मॅट्रिक्स काढला होता. हा कोणता होता? टी मायनस 1 0 मायनस 1 0 टी मायनस 2 0 0 टी मायनस 1 हा होता. आता याच्यावरून काय काढायचं? कोफॅक्टर मॅट्रिक्स काढतो. कोफॅक्टर कशाचा? टी आय मायनस ए हा मॅट्रिक्स काढतो. तर हा कसा काढतो? तर मला इथल्या पोझिशनचा इलिमेंट पाहायचा आहे, ह्या पहिल्या पोझिशनचा इलिमेंट. तर पहिल्या पोझिशनचा इलिमेंट कसा पाहायचा? तर मी याच्यासाठी आधी साईन डिफाईन करणार. तर साईन कसं करणार? ही पोझिशन कोणती? ही 1 1 पोझिशन आहे, 1 1. मग यांची 1 + 1ची ॲडिशन किती आली? 2 आली. मग तो -1 काय करायचा? 2 घ्यायचा. -1 घ्यायचा हा. तर हा किती आला? 1 आला. म्हणजे याचा साईन पॉझिटिव्ह. इथं जर निगेटिव्ह आला तर साईन काय असतं याचं? निगेटिव्ह झालं असतं. आता मग मी 1 1 व्हॅल्यू काढतो. इथं साईन कोणतं येणार आहे? पॉझिटिव्ह येणार आहे. तर ही कशी काढायची? तर पहा, टी आय मायनस एचा हा पहिला रो आणि पहिला कॉलम हा कट करायचा आणि त्याच्यावरून हे याचा काय करायचं? डिटर्मिनंट काढायचा. आता याचा डिटर्मिनंट जर काढला, तर याचा डिटर्मिनंट काय येतो आहे? याचा डिटर्मिनंट येतो आहे t² - 3t + 2. आता हा 1 1 पोझिशनचा एलिमेंट झाला. आता 1 2 पोझिशनचा एलिमेंट काढायचा. इथं इथला आहे, इथं किती येते? 1 आणि 2. म्हणजे यांची जर ॲडिशन केली तर येते 3. -1 हा किती आला? -1. म्हणजे इथं याचं साईन काय असणार आहे? निगेटिव्ह असणार आहे ह्या सेकंड पोझिशनचं. आता हे जर साईन निगेटिव्ह आहे आणि आपण व्हॅल्यू काढू त्याच्या. आता पहा, मला हा म्हणजे हा कॉलम आणि हा रो कट करायचा आणि याचा उरलेल्याचा डिटर्मिनंट काढायचा. याचा डिटर्मिनंट 0 येणार आहे, कारण याचे एक कॉलम किंवा एक रो जर 0 असेल तर डिटर्मिनंट डायरेक्ट काय येतो? 0 येतो. म्हणजे हे 0 आलं. आता मला ही पुढची व्हॅल्यू काढायची. ही 0 आली. आता पुढची व्हॅल्यू काढायची म्हणजे या पोझिशनची व्हॅल्यू काढायची. पॉवर काय असणार आहे? 1/3 पोझिशन म्हणजे 4 -1/4. हे कट करणार, हे कट करणार, याच्यावरून एक 0 म्हणजे हे असं आलं. परत मी सेम असं सगळं कॅल्क्युलेट करणार. आता हे झालं. आता ही पोझिशन भरायची. तर या पोझिशनची हे काय आहे? 2 1 आहे. म्हणजे याचा साईन कोणतं येणार आहे? -1. मग इथं काय करायचं? हे कट करायचं, उरलेलंच पाहिजे. तर याचा एक कॉलम काय आहे? 0 आहे. त्याच्यामुळे याचा डिटर्मिनंट किती येणार आहे? 0 येणार आहे. कोफॅक्टर. असं जर सगळं कॅल्क्युलेट केलं तर हे येतं असं t² - 2t + 1 0. त्याच्यानंतर हा t - 2 0 t² - 3t + 2. हा कोफॅक्टर झाला. आता साईन वगैरे सगळं चेक करून हा कोफॅक्टर झाला. मला काय करायचं आहे? याचा ट्रान्सपोज घ्यायचा आहे. तोच काय झाला? ॲडजॉईंट ऑफ ए मॅट्रिक्स झाला. तोच काय झाला? ॲडजॉईंट ऑफ ए. मग मी इथं ॲडजॉईंट ऑफ ए लिहितो. ॲडजॉईंट ऑफ ए म्हणण्यापेक्षा टी आय मायनस ए आणि हाच काय? नथिंग बट बी ऑफ टी. हा जर लिहिला तर हा पहिला रो हा काय होणार आहे? कॉलम. t² - 3t + 2. त्याच्यानंतर हा 0 हा 0. त्याच्यानंतर हा रो हा कॉलम 0 t² - 2t + 1. परत हा 0. नंतर हा t - 2 0 t² - 3t + 2. आता हा झाला बी ऑफ टी. आता बी ऑफ टीला मी थोड्या वेगळ्या प्रकारे लिहिण्याचा प्रयत्न करतो. तर मी कसं लिहिण्याचा प्रयत्न करतो पहा. मी वेगवेगळे जे हे आहेत ना डिग्रीवाले त्यांना सेपरेट करतो. म्हणजे आता पहा t² वाले सेपरेट केले. म्हणजे t² 0 0 0 t² 0 0 t². परत प्लस याच्यातून काय 3t म्हणजे टीवाले -3t 0 t 0 -2t 0 0 -3t. आणि उरलेले काय आहेत? कॉन्स्टंट आहेत. 2 0 -2 0
1 0 0 0 2 हे. आता याच्यातून पण मी पुन्हा काय करणार, टी स्क्वेअर कॉमन घेणार. याच्यातून जर टी स्क्वेअर कॉमन घेतला, मी इथंच लिहितो, याच्यातून जर टी स्क्वेअर कॉमन घेतला तर इथं किती उरतील, 1 उरतील. 1 1 1. सेम इथून मी जर टी कॉमन घेतला तर इथं काय उरतील, एवढं उरेल. म्हणजे या पॉलिनॉमियलला मी कसा रिप्रेझेंट करू शकतो, मी या पॉलिनॉमियलला कसा रिप्रेझेंट करू शकतो, तर पहा, टी स्क्वेअर हा जो मॅट्रिक्स आहे याला मी नाव काय देतो, B2, प्लस हा टी याला नाव काय देतो, B1, आणि हा B0, हा असा रिप्रेझेंट करू शकतो. आणि B2 B1 B0 हे सगळे फ्री फ्रॉम टी आहेत. हे सगळे काय आहेत, फ्री फ्रॉम टी आहेत. म्हणजे तुम्ही या बी ऑफ टीला कोफॅक्टरच्या ॲडजॉईंटच्या मॅट्रिक्सला तुम्ही असं रिप्रेझेंट करू शकता. मग इथं तेच केलं, बी ऑफ टी या मॅट्रिक्सला कसं रिप्रेझेंट केलं, बी ही पॉवर n-1 काय येते, कारण आपण कोफॅक्टर काढतो, कोफॅक्टरची डिग्री n-1च असणार. हे असं आपण रिप्रेझेंट करू शकतो. बी आय हे मॅट्रिक्स म्हणजे कॉन्स्टंट असणार आहे थोडक्यात, त्यातले एलिमेंट काय असणार, फील्डमधले असणार आहेत, आणि याच्यात कोसलाही टी नसणार आहे. आता मला बी ऑफ टी तर मिळाला. आता मी काय करतो, एक प्रॉपर्टी वापरतो, ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए. हा जर मॅट्रिक्स काढला तर हा काय असतो, डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय. आता इथं ए इज इक्वल टू टी आय मायनस ए घ्या, हा तर हा काढला याचा ॲडजॉईंट. याचा ॲडजॉईंट काय काढला आपण, बी ऑफ टी नाव दिलं आहे त्याला. हा नथिंग बट काय असतो, डिटर्मिनंट ऑफ म्हणजे डिटर्मिनंट ऑफ टी आय मायनस ए इंटू आय. हा फॉर्म्युला वापरला. तर आता मी काय केलं, जस्ट व्हॅल्यू पुट केल्या. काय केलं, जस्ट व्हॅल्यू पुट केल्या ही. तर टी आय मायनस ए तसाच, बी ऑफ टी आत्ताच आपण शोधला होता तो असा, टी आय मायनस ए म्हणजे कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल तीही आली, आणि त्याला कशाने मल्टिप्लाय केलं, आयने मल्टिप्लाय केलं. आता मला हे सॉल्व करायचं आहे. आता हे सॉल्व करायचं म्हणजे काय करणार, ह्या टी आयने याला मल्टिप्लाय करणार, हे असं मल्टिप्लाय करणार, त्याच्यातून सबट्रॅक्ट करणार, हे असे ते हे करणार, याला परत आयने प्रत्येकाला आत काय करणार, मल्टिप्लाय करणार. एवढं करून मी हे दोन मॅट्रिक्स इक्वेशन हे इक्वल आहे असं कधी म्हणणार, जर त्याच्या प्रत्येक डिग्रीचे इक्वल डिग्रीचे कोइफिशियंट काय येतील, सेम येतील. मग आता हे इक्वल आहेत तर याच्या इक्वल डिग्रीचे कोइफिशियंट काय असणार आहे, सेम आहेत. मग मी ते काय करणार, कम्पेअर करणार. दोन इक्वॅलिटी होल्ड होते म्हणलं ते काय असणार आहे, इक्वल असणार आहे. म्हणजे याच्यात जर तुम्ही पाहिलं, हा T⁻n इंटू आय, T⁻n चा कोइफिशियंट इथं पाहिलं तर n याला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे Bn-1 आयने मल्टिप्लाय केलं काय फरक पडत नाही, कारण हा मॅट्रिक्स आहे T⁻n. ज्याच्यावरून पाहिलं हा आय आणि Bn-1 हा काय आहे, सेम आहे. आपण मग एक्झाम्पल पाहिले त्यात पण ते सेम आलं होतं. त्याच्यानंतर पुढचे कम्पेअर केले तर हे असं आलं, Bn-2 मायनस ए, Bn-1 इज इक्वल टू An-1 आय. पुन्हा Bn-3 इज इक्वल टू ए, Bn-2 इज इक्वल टू An-2 आय. हे सगळं असं आलं. लास्टला कोणतं आलं, हे आलं कम्पेअर करून पाहिल्यावर. त्याच्यानंतर मला ही कोणती पॉलिनॉमियल लागत होती, मॅट्रिक्स पॉलिनॉमियल लागत होती कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियलवरून. मग हे ॲडजस्ट करण्यासाठी मी याला a⁻n ने मल्टिप्लाय करतो, याला a⁻n-1 ने मल्टिप्लाय करतो, याला a⁻n-2 ने मल्टिप्लाय करतो. असं शेवटपर्यंत असं करत येतो. याला ए ने मल्टिप्लाय करतो आणि याला काय करतो, आयने मल्टिप्लाय करतो. पहा, याला जर असं मल्टिप्लाय केलं तर हे असं इक्वेशन येणार, a⁻n Bn-1 a⁻n. हे असे सगळ्यांना मल्टिप्लाय केल्याच्यानंतर हे असं सगळं ही एक सिस्टीम दिसणार आहे. ही शेवटच्याला आयने. आता मला काय करायचं आहे, दिलेलं इक्वेशन काय करायचं, सॅटिस्फाय करायचे. आता मी याची राईट हँड साईड काय करतो, ॲड करतो. तर त्याच्या राईट साईड जर ॲड केली तर याचा पहिला an हा तसाच येणार आहे. दुसरा पार्ट काय, An-1 a⁻n-1, An-2 a⁻n-2 अँड सो ऑन. हे असं ॲड केलं तर शेवटची ही टर्म आली. आता मी लेफ्ट साईडला जर ॲड करायला गेलं तर लेफ्ट साईड काय करतं आहे, ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल होती, ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल होती, ही आणि पुढं कोणती तरी कॅन्सल होणार, ही आणि याच्या आधीची कोणती टर्म कॅन्सल होणार आहे,
ही आणि ही काय होणार आहे कॅन्सल होणार आहे, म्हणजे सगळंच्या सगळं काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. इथं येणार आहे 0, म्हणजे मला हे इक्वेशन मिळालं. 0 इज इक्वल टू ए रेस टू एन प्लस ए एन मायनस वन ए रेस टू एन मायनस वन. आणि तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर डेल्टा टी हे काय होतं टी रेस टू एन मायनस ए प्लस ए एन मायनस वन टी रेस टू एन मायनस वन प्लस ए वन टी प्लस ए नॉट असं होतं. आता हे जर तुम्ही चेक केलं तर डेल्टा ए काढला कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल किंवा सी ऑफ ए काढलं तर हे ए टाकलं तर हे इक्वेशन एमध्ये येईल ए रेस टू एन अँड सो ऑन. आणि हे जर पाहिलं तर हे नथिंग बट काय आहे 0 आहे. म्हणजे या मॅट्रिक्ससाठी मी जी कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल काढली होती डेल्टा टी, तर हा मॅट्रिक्स म्हणजे डेल्टा ए जर काढला ही मॅट्रिक्स पॉलिनॉमियल तर उत्तर किती येतं 0 येतं. ही गॅरंटी मिळते. त्याला हॅमिल्टनमध्ये काय गॅरंटी मिळते, तुम्ही स्क्वेअर मॅट्रिक्स घ्या